स्वातंत्र्य दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठी योगदान। आता गुरुजींनी स्वातंत्र्य दिनावर बरीच चर्चा केली, तर स्वातंत्र्य दिन इतका उत्साहाने साजरा करावा कारण पारतंत्र्य भोगलेल्या माणसाला स्वातंत्र्याची किंमत कळते। जेलमध्ये जे आता आहेत ना त्यांना बाहेरचं खुलं जग बाहेर आल्यावर कळतं। एक वेळ अशीच अवस्था होती, आपला जम्बूद्वीप सम्राट अशोकाच्या काळात आपली जी परिसीमा आहे त्याच्या पलीकडचा होता, खूप मोठा राष्ट्र आपलं होतं। पुष्पवंत शुंगाने प्रतिक्रांती केली आणि या देशामध्ये पारतंत्र्य आले। पेशव्यामध्ये तर करच झालेला आहे। आता स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य या विरोधी गोष्टी आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका प्रवचनात म्हणत होते की जळगावला ब्राह्मण भोजन घालायची प्रथा आहे। जळगावला ब्राह्मण भोजन घालायची प्रथा आहे। ब्राह्मण हजारो बोलवतात, मस्त मंडप सजवतात, रांगोळी टाकतात, फुलं रांगोळी दिवे लावतात, सुगंधी अत्तर ठेवतात, उदबत्त्या लावतात, चांदीच्या ताटात ब्राह्मणांना जेवण देतात। हजारो ब्राह्मण त्यांचं काय पूजा अर्चा झाल्यावर जेवायला बसतात, तेच त्यांना वाढलं जातं, बाकीच्या लोकांना वाढलं जातं पत्र्यावर इकडं तिकडं। आणि वाढलेलं असतं ना ते वाढलेलं उकड्यावर टाकलं जातं आणि उकड्यावर जे टाकलेलं असतं तिथली आपली लोक उघड्या नागड्या अंगाने जर्मलच्या ताटल्या भगुली घेऊन तिथं थांबत होते। काय ते टाकलं आणि त्यांच्यावर काठ्या असायच्या का, तर ते खरकड पडलं ना ते कोणी जास्त ओढायचं त्याच्यासाठी तुंबळ भांडणं व्हायची। आपलीच लोक आपल्यावर काठ्या मारत होते, म्हणून तिथं पोलीस सुद्धा ठेवले जायचे। या व्यवस्थेत आपण जगत होतो। बाबासाहेबांनी वर्णन केलेले, माझी गोष्ट नाही, की जळगावला ब्राह्मण भोजनात आपल्याला भोजन मिळत नाही, आपल्यात लाट्या काट्या होतात, तिथं पोलीस ठेवा लागतात, अशी परिस्थिती आहे। त्यामुळं बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य हे लाचारीचं जीवन नको होतं, म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या बाबतीत पहिलं आम्हाला सामाजिक हक्क द्या आणि मग तुमचं राजकीय स्वातंत्र्य घ्या या भावनेतून होते। आता इंग्रज तरी आपल्या देशावर कसे आले हो? इंग्रज हे व्यापारासाठी आले होते। मसाल्याचा व्यापार करणं, कापडाचा व्यापार करणं, कापसाचा व्यापार करणं ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत आले होते। त्यांनी त्यांचा व्यापार केला, पण त्यांनी आपली धुई बघितली, एक सैन्य तैनाती फौज तयार केली आणि ती तैनाती फौजेचं इतकं स्वरूप वागलं की ईस्ट इंडिया कंपनीला स्वतःचं सैन्यबळ झाल्यामुळं प्रत्येक प्रदेशावर त्यांची सत्ता झाली। आता हे परिस्थिती होत असताना इंग्रज जे बघत होते, आपण निरीक्षण करत होते, इंग्रज आषाढ महिन्यात आले तर त्यांनी आपल्याकडे काय बघावं? एक उघडा नागडा माणूस आहे, तो उघडा झालेला आहे, इथं ती काय तर लाल पिवळं लावलेलं आहे, खाली आभरण घातलेलं आहे, पायात वाके आहेत, झिपऱ्या सोडलेल्या आहेत, उघड्या अवतारात तो माणूस चौकात उभा राहिलेला आहे। हजारो लोक त्याला बघतायत, त्याची बायको हे वाजवते आणि तो जोरजोराने हासूड घेऊन स्वतःच्याच पाठीवर मारतो। हे ब्रिटिश लोक बघत होते। अरे म्हटले, हा माणूस ज्यांनी काय गुन्हा केला नाही तो स्वतःला स्वतः मारून घेतोय, व हे बिंडोक आहेत म्हणले। खरं जर स्वातंत्र्य म्हणजे यांचं राज्य करायचं असेल तर ह्या बिंडोक लोकांना आपण राज्य केलं पाहिजे। 150 वर्ष निवांत राहिले, आपल्याला माहितीच नाही स्वातंत्र्य काय कशाशी खातात काय, म्हणून त्यांची आपल्या देशावर राज्य केलं। अनेक क्रांतिकार यांनी या बाबतीत बरंचसं योगदान आहे। तुम्ही सेल्युलर झोड जर बघितला तर त्या जेलमध्ये जी झोपायची जागा आहे ती काटेरी आहे। नगरच्या किल्ल्यात पंडित नेहरूंनाच ठेवलं। अनेक ठिकाणी जे किल्ले आहेत तिथं अनेक तुरुंग आहेत, तिथं आपल्या लोकांना सगळ्याच क्रांतिकार खूप आहेत, आदिवासी मध्ये आहेत, आपल्यामध्ये आहेत, सगळ्या समाजातले क्रांतिकारक आहेत। त्यांनी फार त्रास काढून आपल्याला हे स्वातंत्र्य दिलेले आहे। स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा असेल तर बाबासाहेबांचं योगदान विसरता कामा नये। सायमन कमिशन आपल्या देशात आलं होतं, सायमन कमिशन आपल्या देशात आलं होतं, तर सायमन कमिशन गो बॅक असं म्हटलेले। महात्मा गांधी म्हटले सायमन गो बॅक। आता सायमन कशासाठी आलं होतं? तर सायमन या देशातल्या संपूर्ण भारताचा अभ्यास करणार होते, 6500 जातीचा अभ्यास करणार होते,
त्यांच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास करणार होते, त्यांच्या शैक्षणिक जीवनाचा अभ्यास करणार होते, आर्थिक जीवनाचा अभ्यास करणार होते. आणि मग जर आपल्याला सत्ता सोपवायचीच ना, तर सत्तेचा वाटा समान गेला पाहिजे. काय होतं सायमनचं ध्येय, काय होतं, सत्तेचा वाटा समान गेला पाहिजे म्हणून सायमन कमिशन आलं. 7 लोक त्यांचे सदस्य होते. सगळ्यांनी विरोध केला, सगळ्यांनी विरोध केला. फक्त बाबासाहेबांनी सायमन कमिशनचं स्वागत केलं आणि सायमन कमिशनना पत्र दिलं की तुम्ही जे स्वातंत्र्य हो घातलेलं आहे त्या स्वातंत्र्याच्या सत्तेमध्ये आमचा वाटा पाहिजे. त्या आधारे बाबासाहेबांना राऊंड टेबल कॉन्फरन्सला तिथं बोलवलं गेलेलं आहे. आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सचा परिणाम सगळ्यांनी मान्य केलं की सत्तेमध्ये सहभाग, स्वतंत्र मतदारसंघ, राखीव मतदारसंघ असावा असं त्यावेळेच्या लोकांमध्ये ठरलेलं आहे. बाबासाहेब कुठल्या अवस्थेत गेले होते? बाबासाहेबांना शाळेत प्रवेश नव्हता. बाहेरच्या बाजून शिकायचं, डोकी जर करायची असेल तर आत्या ब्लेड आणून त्यांची हजामत कराय, म्हणजे डोकं काढायचे. अशा अवस्थेत बाबासाहेब शिकले. शिकत असताना BA झाल्यानंतर कुठला विषय बाबासाहेबांनी घ्यावा, तर बाबासाहेबांनी अर्थशास्त्र विषय घेतला. अर्थशास्त्र का, की ह्या देशाचं अर्थशास्त्र मला कळलं पाहिजे. आणि मग अजूनही शिकायची इच्छा वाटली त्यावेळेस त्यांनी कोलंबो विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न केला. त्याला सयाजीराव गायकवाड यांनी पेन्शन आपलं शिष्यवृत्ती मंजूर केली. आणि शिष्यवृत्ती मंजूर केल्यानंतर बाबासाहेबांनी त्या शिष्यवृत्तीचं सोनं केलं. ब्रिटिश भारतातील सत्तेचा वाटा हा प्रबंध लिहिला, कास्ट इन इंडिया हा प्रबंध लिहिला. आणि इंग्लंडमध्ये शिकत असताना प्रॉब्लेम ऑफ प्रोफिट लिहिला. बाबासाहेबांनी काय केलं, या देशाचा अभ्यास केलेला आहे. या ज्यावेळेस ते खान मंत्री होते, मजूर मंत्री होते, त्यावेळेस राणीगंज नावाची कोळशाची खाण आहे बिहार राज्यामध्ये, राणीगंज. त्या खाणीत बाबासाहेब उतरलेले. बाबासाहेब कामगार मंत्री त्या खाणीत उतरलेत. खानचं आतलं खदान फार मोठं असतं. आज जाऊन त्यांनी पाहिलं, कामगाराच्या अंगावर कपडे नाही, कामगारांना आंघोळ मिळत नाही, कामगारांना जेवण मिळत नाही. कामगार जे खान मालक आहे त्यांची पिळवणूक करतात. बाबासाहेबांनी काय केलं, पहिलं काम काय केलं असेल, व्हाईसरायच्या गव्हर्नमेंटमध्ये निर्णय घेतला, कामगाराचे कामाचे तास 18 तासाहून 8 तासावर केले. 18 तासाहून 8 तासावर केलेले. आठवडाभर काम करायचं, सुट्टी नसायची. एक साप्ताहिक सुट्टी द्यायचं काम जे केले आहे ते बाबासाहेबांनी केले. स्त्री आणि पुरुषांना मजुरी कमी होती. स्त्री म्हणजे कमी काम करते, व्यक्तीला कमी, पुरुषांना जास्त. बाबासाहेबांनी समान वेतन त्यावेळेस केलेले, स्त्री पुरुष समान. त्यानंतर स्त्री जर असेल तर तिला बाळंतपणाची रजा बाबासाहेबांनी त्या काळात केली. एवढं करून कामगार कामावर जातात, तिथं त्यांना झोपायला जागा नसते. कामगारासाठी रनिंग रूम, कामगारासाठी रेस्ट हाऊस, जिथं तिथं जाल तिथं रेस्ट हाऊस केलेले. आता कामगार आहेत पण कामाची कुठं नोंदच नाही. कोणी ग्रॅज्युएट झालं असेल, कोणी BA झालं असेल, कोणी कर्मचारी होण्याच्या लायकीचे असतील, कोणी रेल्वेत चांगल्या जागावर जाणार असतील, त्याची नोंदच नाही. तर बाबासाहेबांनी संपूर्ण भारतामध्ये कामगार रोजगार विनिमय कार्यालय काढलेली. आपण एम्प्लॉयमेंट कार्यालय म्हणतो. ती कार्यालय ओसंडून वाहत होती. इथं इतकी गर्दी होती की नाव नोंदवायला बरेच लोक यायचे. इंजिनियर पासून तर चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत तिथं जायचे लोक, आपलं नाव नोंदवायचे, कार्ड द्यायचे आणि त्याचा कॉल आपल्याला द्यायचा नोकरीला. बाबासाहेबांनी कामगार मंत्री असल्यामुळे सगळे भारतभर एम्प्लॉयमेंट निर्माण करून, कार्यालय निर्माण करून रोजगार दिले. कामगाराच्या भल्याची खूप कामं बाबासाहेबांनी केलेली आहेत. पण अनेक कामगाराच्या अनेक संघटना, बॉम्बे मजदूर संघ जे आहे ते बॉम्बेचं जे कामगार संघटना महानगरपालिका बाबासाहेबांनी केलेली आहे. येवल्याला नाशिकला मनमाडला बाबासाहेबांनी कामगाराचं मोठं अधिवेशन केलं. कामगारासाठी खूप कार्य बाबासाहेबांनी केले. तसंच त्यांनी शेतकऱ्यासाठी केले. बाबासाहेब यांना शेतकऱ्यांना तर विसरलंच नाही पाहिजे. काय केलं असेल शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी? बाबासाहेब ज्यावेळेस असेंब्लीमध्ये काम करायचे त्यावेळेस खोती नष्ट करण्याबद्दलचं बिल बाबासाहेबांनी आणलं. खोती पद्धत नष्ट करा. कारण खोत 1000च खोत होते कोकण भागामध्ये, परंतु 10 लाख शेतकऱ्यांना पिळत होते. त्यांनी कष्ट करायचं आणि ह्यांना भरपूर नफा द्यायचा, भरपूर फायदा द्यायचा.
ही खोतीची पद्धत जर खरी अर्थाने नष्ट केली असेल तर बाबासाहेबांनी मुंबईच्या विधान कायदे मंडळात बिल आणलं आणि खोती पद्धत नष्ट केली. नंतर बाबासाहेबांनी काय केलं, स्मॉल होल्डर्स अँड देअर रेमिडीज, स्मॉल होल्डर्स अँड देअर रेमिडीज म्हणजे अल्पभूधारक आणि त्यांचे प्रश्न हे पुस्तक लिहिले गुरुजी. आणि त्यात काय लिहिलंय की भारतातली जी शेती आहे ना ती शेती अनेक भागात वाटलेली. एक भाऊ असले की त्याच्या 5 वाटण्या, त्याची 5 मुलं झाली की त्याच्या 10 वाटण्या, असे करत करत शेती अशी झाली होती की इकडून एक पाभारीचं तास येणं आणि दुसरीकडून जाईल एवढं क्षेत्र राहिलं. बांधावर बरीचशी शेती होती. बाबासाहेब काय म्हटले, त्या सर्व शेतीचं एकत्रीकरण करा, त्या सर्व शेतीचं एकत्रीकरण करा, सामाजिक पद्धतीची शेती करा, शेतीला उद्योगाचा दर्जा द्या. उद्योगाचा दर्जा दिल्यावर काय होतं, सरकार सोयी सुविधा करतं शेतकऱ्यासाठी. त्यांचं मग माल उत्पादन असेल ना तर विक्री असेल त्यावर उद्योगाचा दर्जा दिल्यानंतर शासकीय मदती होतात. उद्योगाचा दर्जा द्या आणि ते करत असताना शेतमालाला चांगला भाव द्या. अजून शेतकरी अजूनही आंदोलन करतात, आमच्या शेताला भाव मिळत नाही. आता ऊसाचं चालू झाले कारखाने की अजून आंदोलन होणार, ऊसाला आम्हाला भाव मिळत नाही. कापसाची ती अवस्था झाली, तुरीची अवस्था ती झाली, सोयाबीनची ती अवस्था झाली. बाबासाहेबांचं धोरण त्यावेळेस होतं, राज्यकर्त्यांचे जर पाळलं असतं तर निश्चितच राहिलं असतं. मग बाबासाहेबांनी शेतकऱ्यासाठी दुसरं काय काम केलेलं आहे, तर बाबासाहेब ज्यावेळेस ते जलमंत्री होते त्यावेळेस मोठमोठी धरणं, महाकाय धरणं बाबासाहेबांनी बांधलेली. भाकरा, नांगल, हिराकोड, सतलज नदीवर, गोदावरी नदीवर बाबासाहेबांनी मोठमोठी धरणं केलेली आहेत. आणि धरणाचं पाणी पंजाबला गेल्यामुळं, तिथला उपीमध्ये गेल्यामुळं शेतकरी सुखी आहे तिथला. आपल्याकडे ट्रॅक्टर नव्हता त्यावेळेस त्यांच्याकडे ट्रॅक्टर होता, आपल्याकडे ती मशीन नव्हती मळणाची त्यावेळेस त्याच्याकडे मशीन आहे. ही बाबासाहेबांची देण आहे. आणि मग काय केलं की ही पाणी वायाला जातंय, त्याच्यावर बाबासाहेबांनी विद्युत बनवायचं काम केलं. त्याच्यावर बाबासाहेबांनी विद्युत निर्मिती केलेली आहे. आणि विद्युत निर्मिती केल्यावर वीज नियामक मंडळ केंद्र सरकारचं बनवलं. वीज धोरण ठरवायचं, वीज नियंत्रित करायची, तिला दर ठरवायचा आणि ती वितरित करायचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि हे करत असताना बाबासाहेबांनी खरं जर हा बेसिक गोष्टी आहेत, लोकांना शेतकऱ्यांना जाग करणं, शेतीबद्दल मार्गदर्शन करणं, शेतकऱ्याला धरणं बांधून देणं. दुसरा प्रकल्प गोदावरी व्हॅलीचा, दामोदर व्हॅलीचा, त्या दामोदर व्हॅलीला म्हणजे दामोदर नदीला पूर यायचा, या ओरिसा राज्यातले सगळ्या लोकांच्या घरदारं होऊन द्यायची. दामोदर त्यांनी डॅम केला, डॅम करून जलवाहतुकीची व्यवस्था केलेली बाबासाहेबांनी. जिथं गरज आहे तिथं जलवाहतुकीची व्यवस्था केलेली आहे. हे करत असताना शेतकरी हा समोर धरलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं शेतकऱ्यासाठी फार मोठं योगदान आहे. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.